Hello guys, welcome to the Anish Mane vlogs. So today's श्लोक फ्रॉम अष्टांग हृदय आयुष्कामी अध्याय. सर आज आपण बघणार आहे क्वालिटीज ऑफ वात पित्त कफ. खूप इझी श्लोक आहे. आधी आपण श्लोक म्हणूया तिन्ही आणि मग त्याचे आपण मिनिंग समजूया. सो फर्स्ट क्वालिटीज ऑफ वात. तत्र वृक्षो लघु शीत खर सूक्ष्मश्चलो निलाहा. पित्तचं क्वालिटीज ऑफ पित्त. पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विश्रम सरम द्रवम. आणि क्वालिटीज ऑफ कफ. स्निग्ध शीतो गुरुर्मंद श्लक्ष्णो मृत्स्न स्थिर कफा. सो पहिलं जे वाताचे क्वालिटीज आपण समजून घेऊया. फर्स्ट तत्र वृक्ष. वृक्ष म्हणजे काय? ड्रायनेस असते वातामध्ये. लघु म्हणजे काय? लाईट, हलकं असतं. शीत म्हणजे कोल्ड. ठीक आहे. खरं म्हणजे रफ असतं वात. आणि सूक्ष्म म्हणजे एकदम फाईन, बारीक असतं. चलो म्हणजे मोटिलिटी असते त्याच्यामध्ये. अनिलहा लाईक वायू, वारासारखं असतं. ठीक आहे. वाताचं झालं. पित्त कसं आहे? सस्नेह. स्नेह म्हणजे काय? ऑइलीनेस असते त्याच्यामध्ये पित्तामध्ये. तीक्ष्ण असतं म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड असतं. तीक्ष्णोष्ण उष्ण पण असतं म्हणजे हॉट असतं. लघु म्हणजे काय? एकदम हलकं असतं. विश्रम सरम द्रवम. विश्रम म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग स्मेल असतो. सरम म्हणजे विस्कस असतं. द्रवम लाईक फ्लुइडिटी असते त्याच्यात काही ना काही. तर तुम्ही बाजूला बघू शकता सगळे पॉईंट्स आहेत. हेच फक्त वाचायचं आहे. आणि जे क्वालिटीज ऑफ कफ आहे. कफ कसं असतं? कफ कसं आहे? स्निग्ध आहे. स्निग्ध म्हणजे काय? सेम ऑइलीनेस असते. शीत म्हणजे काय? कोल्डनेस असते. स्निग्ध. गुरु म्हणजे हेवीनेस. आणि मंद म्हणजे डायल्यूटनेस असते. श्लक्ष्ण म्हणजे शायनी असतं. मृत्स्न म्हणजे चिकट. आणि स्थिर म्हणजे स्टेबल असतं. कफ. सो कफचे क्वालिटीज तुम्ही बघू शकता. असं सगळं इझी आहे, काय नाही. जे श्लोकचे वर्ड्स आहेत तेच त्याचे क्वालिटीज आहेत. सो परत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच फॉलो करा. थँक्यू.